नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अक्षया नाईक यांच्या एंट्रीनं अलिबागमधील रंग पालटला। वडिलांचा वारसा जपता लेक नगराध्यक्षपदी। अलिबागच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अक्षया नाईक यांच्या उमेदवारीच्या घोषणेने राजकीय रंगच पालटला आहे। शेतकरी कामगार पक्षाने माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक यांचं नाव घोषित करताच इतर पक्षांचे गणित कोलमडलं आहे। नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यानंतरच विविध पक्षांमध्ये रणनीती आखण्याची धावपळ सुरू होती। सुरुवातीला शेकापमध्ये ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नावाची चर्चा होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ॲडव्होकेट कविता ठाकूर आणि भाजपकडून वर्षा शेठ यांच्या नावावर विचार सुरू होता। या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेकापने अचानक अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा करून एक प्रकारे खेळच पलटवला आहे। शेकापने केवळ नगराध्यक्षपदाचंच नाही तर 20 नगरसेवक पदांसाठीचेही उमेदवारही निश्चित करून महायुती आणि राष्ट्रवादी दोघांनाही विचारात पाडलं आहे। महायुतीत उमेदवार शोधण्याची लगबग सुरू झाली असून इच्छुक महिला एकाएक करून माघार घेऊ लागल्याचं स्पष्ट दिसतं। अक्षया नाईक या प्रशांत नाईक यांच्या कन्या म्हणूनच नव्हे तर शहरातील तरुण कार्यकर्त्या म्हणूनही परिचित आहेत। वडिलांच्या कारकिर्दीत त्यांनी राजकीय कार्यपद्धती जवळून पाहिल्याने आता स्वतः मैदानात उतरले आहेत। शेकापने तरुणाई आणि महिला वर्गातल्या मतदारांवर लक्ष केंद्रित करत दिलेला हा डाव पुढे किती रंगतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नव्या नावांच्या शोधाला वेग आला असून समाजकार्य आणि स्थानिक प्रभाव या निकषांवर संभाव्य उमेदवारांची छाननी सुरू आहे। अलिबागच्या राजकारणात सध्या सर्वांचा फोकस एकाच प्रश्नावर केंद्रित झालाय। अक्षया नाईक वडिलांचा वारसा पुढे नेत नगराध्यक्षपदी विराजमान होणार का, की युती शेवटच्या टप्प्यावर चमत्कार घडवणार? आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।